ए थांब 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 थांब, आज कुठे गेलो होतो पुढे सांग. बाकी सगळं जाऊ द्या, पण ढग किती क्वालिटी दिसत आहे, एकदम विषय हार्ड आहे. तर मित्रांनो अचानक भयानक डायरेक्ट प्लॅन ठरला. मग लगेच निघालो आपण वणीच्या सप्तशृंगी गाडावर. ट्रिपल शूट डायरेक्ट 390 स्पीडनी. पहिले आल्या तलावा गाडी लावून दिली आणि पोरी व्हिडिओ काढण्यासाठी बघा कशी लाईन तू उभे, एकदम विषय हार्ड आहे पोरींचा. मित्रांनो तलावातलं पाणी किती छान दिसतं आणि व्ह्यू पण बोलत तो ललन टॉप. तर पब्लिक या विहिरीमध्ये एक डबा आहे, त्या पाण्यामध्ये लोक पैसे टाकतात, पण पैसे डब्यामध्ये जातच नाही. सोपं आहे का? तर पब्लिक तुम्हाला आगरू बाबा दिसतायत का? हे प्रत्येक दुकानात जाऊन 50 रुपये घेत होते, पैसे कमी दिले तर आम्ही राजस्थानचे बाबा असे म्हणत होते. तर पब्लिक बाबा लोकांनी डायरेक्ट पैसे मागायचे हात पार करून टाकले. फायनली गड चढायला सुरुवात केली आणि थोड्याच वर गेल्यावर जिसका डर था वही हो गया. थोड्याच वर गेल्यावर आपल्या श्रीरामाचं दर्शन होते. अफाट गर्दी, कोण काय बोलते कोण नाही, चाव 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 बोले तो पब्लिकचा विषयच हा. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती, कारण आज रविवार होता म्हणजे सर्वांना सुट्टी असते. त्याच गर्दीत एक क्यूटच्या पोरीशी भेट झाली. तर पब्लिक ते लोक डायरेक्ट 400 किलोमीटरवरून आले होते, म्हणजे विषयच हार्ड आहे. याच गोष्टीवरून अंदाज लावू शकता मित्रांनो की देव किती विश्वास आहे लोकांचा. थोडंच वर गेल्यावर राधा कृष्ण यांचे पण मंदिर लागते. एवढी गर्दी होती, पण दर्शन करायची खरी मजा म्हणजे गर्दीतच असते. आपले कांडकरी मित्र आपल्या सोबत असले तर काय विषयच नाही. तर फायनली पोचलो आणि देवीला बघून खूप भारी वाटलं. माकडांनी डायरेक्ट राडा घातला होता, काय केलं असेल समजून आलो को इशारा कॉफी. फायनली देवीचं दर्शन घेऊन मनाला खूप भारी वाटलं. चढताना खूप हाल झाले, पण उतरताना खूप मजा वाटते. हे लोकांचे चेहरे पाहून खूप मजा वाटत होती मला. तुमच्या भावाला फॉलो करून टाका.